आज एक वेगळी कल्पना डोक्यात आली आहे, की आपले जी ग्रंथ आहेत, आपले जे स्तोत्र आहेत, हे समजा एखाद्या कॉर्पोरेटचे हेड असते आणि एक एम्प्लॉयी असता. त्याला जर समजावून सांगायचं असतं, तर ते कसं समजावलं गेलं असतं? हे थोडं एखाद्या परफॉर्मन्स अप्रेझल ह्या नात्याने आपल्याला समजावता येईल का? असा एक प्रयत्न करून बघतोय. तर हा प्रयत्न जर आवडला तर जरूर कळवा आणि कमेंट्समध्ये तुम्हाला आवडलं, नाही आवडलं, काय चांगलं वाटलं, काय नाही चांगलं वाटलं, हे जरूर कळवा. त्यानुसार आम्हाला त्याच्यात सुधारणा करता येईल. चला, तर आजचे मेन 3 ग्रंथ जे आपण पकडलेत, ते आहेत शिवमहिम्न, मनाचे श्लोक आणि अथर्वशीर्ष. आता एक बॅकग्राऊंड म्हणून समजा एखादा एक कर्मचारी आहे, ज्याचं नाव जपमाळ 108 आहे. तो घरून अगदी व्यवस्थित नाश्ता करून सगळं तयार होऊन आनंदाने ऑफिसला येतो. कारण आज त्याचा परफॉर्मन्स अप्रेझलचा ईमेल यायचा असतो. आणि ऑफिसला येतो, लॅपटॉप उघडतो आणि ईमेल आलेला बघतो. बघतो तर काय? ईमेलमध्ये लिहिलेलं असतं, नीड्स एक्सपेक्टेशन अँड नीड्स इम्प्रूव्हमेंट. बराच विचार करतो, सगळ्या गोष्टी त्याच्या मनात वर खाली होतात आणि शेवटी अस्वस्थ होऊन तो सरळ एक मेल लिहितो, जे आपले हेड्स आहेत, शिवमहिम्न, मनाचे श्लोक आणि अथर्वशीर्ष. मला परफॉर्मन्स अप्रेझल वाचून खूप अस्वस्थता आली आहे. मी खूप मेहनत केली, पण या रेटिंगची तर मला अपेक्षा नक्कीच नव्हती. मला आपल्यासोबत बोलायचे आहे, वेळ मिळेल का? आणि अक्षरशः काही सेकंदात उत्तर येते, हो नक्कीच, 4 वाजता. जणू काही हे तिन्ही प्रमुख या ईमेलची आतुरतेने वाट बघतच असतात, की जपमाळ कधी 108 आपल्याला ईमेल करतोय आणि कधी आपण लगेच रिस्पॉन्स करतोय. चला तर मग. तिन्ही हेड समोर बसलेले असतात, शिवमहिम्न, अथर्वशीर्ष आणि मनाचे श्लोक. शिवमहिम्न बोलायला सुरुवात करतात. नमस्कार जपमाळ, आम्हाला तुमचा ईमेल मिळाला. 4 वाजता बोलू म्हणून सांगितलं होतं, काय झालंय? खूपच अस्वस्थ दिसताय तुम्ही. जपमाळ म्हणते, हो सर, आज सकाळी परफॉर्मन्स अप्रेझलचा ईमेल वाचला. ईमेलमध्ये तुम्ही लिहिलंय, मीट्स एक्सपेक्टेशन अँड नीड्स इम्प्रूव्हमेंट, असं लिहिलंय तुम्ही. मनाचे श्लोक तिकडनं बोलतात, बरोबर लिहिलंय की, चूक काय आहे त्यात? सर, चूक नाही हे तुम्ही बोलताय? हे रेटिंग बघून तर मी खूपच अस्वस्थ झालोय. कारण गेल्या 1 वर्षात मी प्रत्येक काम अगदी खूप मेहनत घेऊन केलं आणि एवढं सगळं करून ह्या रेटिंगची तर मला अपेक्षा नक्कीच नव्हती. अथर्व शीर्ष तिकडनं म्हणतं, आम्हाला तुमच्या मेहनतीची पूर्ण कल्पना आहे जपमाळ. तुमच्या अस्वस्थतेचं नेमकं कारण काय आहे? तुम्हाला असं का वाटतंय की हे अप्रेझल योग्य नाही? सर, मला तर ते माहिती नाही, तेच तर जाणून घ्यायचंय. पण मला नक्की खात्री आहे की मी यापेक्षा चांगल्या रेटिंगसाठी नक्कीच पात्र आहे. मी जे योगदान दिलंय किंवा मी जे कामं केली ती मला त्याच्यावर सविस्तर चर्चा एक करायची. शेवटी महिमनं गंभीरपणे होऊन म्हणतं, जपमाळ, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. तुमची मेहनत आम्ही दुर्लक्षित करत नाही आहोत. पण आम्हाला देखील तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तयार आहात ना तुम्ही ऐकायला? जपमाळ म्हणते, हो हो सर, मी पूर्णपणे तयार आहे. गुड. शिवमहिमनं म्हणतं, व्हेरी गुड. चला तर मग डायरेक्ट बोलायलाच सुरुवात करूया. जपमाळ, तुम्ही मेहनत या शब्दावर वारंवार जोर देत आहात. मेहनत म्हणजे नेमकं काय बरं? हे सांगण्यासाठी मला तुम्हाला श्लोकाच्या काही ओळी सांगायच्या आहेत आता. तर ऐका. कृतौ सुप्ते जाग्रत्वमसि फलयोगे क्रतुमताम. जेव्हा कर्म झोपलेले असते, तेव्हा मीच जागृत होऊन त्याला फळ देण्याचा प्रयत्न करतो. पण तुमचं कर्म तर झोपलेलंच आहे. जगमा आश्चर्याने म्हणतं, झोपलेलं सर? म्हणजे? मी समजलो नाही. मी रोज 8-8, 9-9 तास काम करतो. ते दिसत नाही तुम्हाला? लागलीच शिवमहिमनं स्क्रीन शेअर करतं आणि म्हणतं, हा बघ, हा तुझा आणि तुझ्या कॉम्पिटिटरचा 8 ते 9 तासाच्या कामांचा आढावा आहे. तुझ्या कामामध्ये रिसर्च होतं का? नाही. फक्त कॉपी पेस्ट होतं. गुगलवरनं उचलायचं, प्रेझेंटेशन बनवायचं. व्हेअरएज तुझा कॉम्पिटिटर काय करत होता? त्यासोबत केस स्टडीज, त्याचं विश्लेषण पण टाकत होता. आता पुढचा पॉईंट काय आहे? द डिझाईन. तू आपलं डिफॉल्ट टेम्पलेटच वापरत होतास आणि तुझा कॉम्पिटिटर एक कस्टमाइज्ड आणि व्यावसायिक, एक प्रोफेशनल टेम्पलेट्स वापरत होता. प्रॅक्टिस. जपमाळ, प्रॅक्टिसच्या बाबतीत तुम्ही नाही बोललात ना, तरच चांगलं आहे. 0 प्रॅक्टिस होती तुमची आणि तुमच्या कॉम्पिटिटरची कमीत कमी 5 ते 6 वेळा प्रॅक्टिस. डिलिव्हरी.
डिलिव्हरीमध्ये काय, फक्त कीबोर्डचं उजवीकडचं बटन दाबून तुम्ही स्लाइड्स चालवत होता आणि तुमच्या कॉम्पिटिटरचं प्रेझेंटेशन अत्यंत आत्मविश्वासपूर्ण, आकर्षक आणि प्रभावी होतं. दोघांनीही 8 ते 9 तास काम केलं, पण एकाचं कर्म जागृत होतं आणि दुसऱ्याचं झोपलेलं. आता पुढे ऐका. कर्म प्रध्वस्तं फलतीं पुरुषाराधनमृते. तुमच्या खऱ्या, जागृत, समर्पित कर्माशिवाय तुम्ही कोणत्याही कामाचा रिझल्ट देत नाही. तुम्ही शरीराने उपस्थित होतात, पण मानसिकदृष्ट्या अनुपस्थित होतात. म्हणजे काय आठवा बरं. मीटिंग चालू असते तेव्हा तुम्ही काय करता? मोबाईल स्क्रोल करता, टेलिग्राम बघता, शेअर मार्केट बघता, ईमेल लिहिता. स्वतःचं डोकं लावता? नाही. आजकालचं आलेलं नवीन फॅड ChatGPT. प्रॉम्प्ट टाकायचा, मेल बनवून मिळतो, कॉपी पेस्ट करायचा, नावं बदलायची आणि पाठवून द्यायचा. प्रोजेक्ट कसे करता? हाँ हो जाएगा. अरे हो जाएगा यार, चालेल हा ॲटिट्यूड. हे जागृत काम नाही बरं. आता अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा भाग. अतस्त्वां संप्रेक्ष क्रतुषु फलदान प्रतिभुवं श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकरः कर्मसुजनः. जेव्हा माणूस श्रद्धेने, दृढतेने आणि पूर्ण समर्पणाने काम करतो ना, तेव्हाच मी फळदाता म्हणून त्याच्यासमोर उभा राहतो. तुमच्या कामात ना श्रद्धा, ना दृढता, ना समर्पण. जी आहे ती फक्त ऑब्लिगेशन, औपचारिकता. कसं आहे जपमाळ, मी कामाचे तास बघत नाही, कामाची तीव्रता बघतो. आय डोंट बिलीव्ह इन आवर्स ऑफ वर्क, आय बिलीव्ह इन इंटेन्सिटी ऑफ द वर्क. तेव्हा तुमचं कर्म जागृत करा, श्रद्धेने करा, दृढतेने करा. असो, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता जरा तुम्ही रामदासांकडे जा. अल्टिमेटली ही इज अवर ह्युमन रिसोर्स. सो कसं करायचं ना, ते तुम्हाला रामदास स्वामीच सांगतील. जगमाळ थोडासा चिंताग्रस्त होऊन रामदासांकडे जातो आणि म्हणतो, महाराज, शिवजींनी सांगितलंय जागृत हो, श्रद्धेने कर, पण डेडिकेशन त्याच्यावर कसं काय क्वेश्चन मग? मी तर पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. रामदास स्वामी हसत म्हणतात, बस 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 जरा शांत हो. मी ना तुला अतिशय प्रचलित ओळ सांगतोय बघ. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भक्तिपंथ म्हणजे काय? भक्तिपंथ म्हणजे तू ज्या कामात आहेस त्यात पूर्ण मनाने, प्रेमाने, समर्पणाने गुंतून जाणं. आता मीच तुला प्रश्न विचारतो, तुझं तुझ्या कामावर प्रेम आहे का रे? जपमाळ मात्र आता अत्यंत प्रामाणिकपणे, नाही महाराज, खरं सांगायचं ना तर काम म्हणजे मला बर्डनच वाटतं, बोज आहे एक प्रकारचा. बस कसं तरी होऊन झालं पाहिजे, कम्प्लीट झालं पाहिजे. बघ, हीच तर खरी अडचण आहे जपमाळ. तुझं ईमेल बघ. कृपया आवश्यक ते करा. प्लीज डू द नीडफुल ॲज पर आवर लास्ट ईमेल. रिवर्ट ASAP. अरे तुझी भक्ती कुठे आहे? तुझी काळजी, तुझी तळमळ कुठे गेली? तू काम करतोयस कारण तुला काम करावं लागतंय. तुला काम करायचंय ह्या उद्देशाने तू करत नाहीयेस. कारण तुझ्यात तळमळ नाही, तडप नाही, फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. आता अजून एक छोटा पण महत्वाचा दुसरा भाग आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे काय? तर काय सोडायचं? 9 ते 5 ची मानसिकता. अरे हो जाएगा यार ही वृत्ती. ब्लेम गेम, क्रेडिट हंटिंग, क्रेडिट मात्र मिळालं पाहिजे. आणि मीडिओक्रिटी, हे मात्र सोडावं लागेल. आणि काय करायचं? ओनरशिप. जे करतोयस ते ओनरशिप घेऊन कर ना. आणि जे काम करतोयस त्याच्यात एक्सलन्स असू दे, उत्कृष्टता असू दे, कामाची तळमळ असू दे यार. आणि तुझी ग्रोथ माइंडसेट तर दिसतच नाही. ग्रोथ माइंडसेट असायला हवी. आणि क्वालिटी ऑब्सेशन. हे काम व्यवस्थित होत नाही म्हणजे काय, झालंच पाहिजे. आता जपमाळ, मी जे जे सांगतोय ना, परंतु तुझ्या चेहऱ्याकडे बघून मात्र मला वाटतंय की तुझा पुढचा प्रश्न आहे, पण महाराज, सगळं असेच करतात. अरे बाळा, सगळं असेच करतात म्हणून तर ते मीडिओकर आहेत. आता तूच ठरव बाबा, तुला एक्सलन्स हवाय का मीडिओक्रिटी हवी? मला जे सांगायचंय
ते मी सांगितलं. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक कामात जीव ओत. तुझ्या प्रत्येक ईमेलमध्ये काळजी असू दे, सादरीकरणामध्ये तळमळ असू दे आणि प्रोजेक्ट आणि कामामध्ये एक्सलन्स असू दे. आता शेवटचा भाग पण अत्यंत महत्वाचा, अथर्व शीर्ष. ते बघ, गणेशजी बसलेत. पटकन जा, तशी व्हर्च्युअल कॉलची डेडलाईन संपत आलेली आहे, वेळ संपतोय. ते अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहेत. जपमाळ गणेशजींकडे वळतो आणि म्हणतो, सर, ओव्हरऑल परफॉर्मन्स अप्रेझलमध्ये माझ्या अकाउंटेबिलिटीचा स्कोअर अतिशय कमी आहे. खरं सांगायचं तर मी पण मान्य करतो की मी एक्सक्युजेस देतो, पण सर, तुम्हाला पण माहिती आहे ना, परिस्थिती खरंच विरुद्ध असते. खरंच कधी कधी जमत नाही हो. गणेशजी म्हणतात, बस बस बस, आता मी फक्त तुला 3च गोष्टी सांगणार आहे. ऐक, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. म्हणजे काय? तर त्वमेव केवलम कर्तासी, तूच करणार आहेस. आता तुझ्याच फॉर्ममध्ये विचारलेले प्रश्न वाच जरा आणि उत्तरं पण वाच बघू. प्रश्न नंबर 1, मुदत का चुकली? तुझं उत्तर काय? सर्व्हर डाऊन होता. गुणवत्ता कमी का? उत्तर काय? मला प्रशिक्षणच दिलं गेलं नाही, ट्रेनिंगच दिलं नाही कोणी. नवीन कल्पना का नाही? वेळच नव्हता. सगळ्या उत्तरांमध्ये काय समान आहे माहितीये? तू कुठेच नाहीस, फक्त एक्सक्युजेस आहेत. म्हणून तो श्लोक म्हणतो, त्वमेव केवलम कर्तासी, तूच करणार आहेस. अरे, सर्व्हर डाऊन होता तर तुझा प्लॅन बी तयार होता का? कधी काढला होतास का शोधून? बरं, तू म्हणतोस की मला ट्रेनिंग दिलं नाही, पण तू कधी माहिती घ्यायचा प्रयत्न केलास? कधी तू ऑनलाईन कोर्सेस बघितलेस? इतर वेळेला तर तुम्ही यूट्यूबवरती स्क्रॉलिंग करत असता. मग हे का नाही करू शकलात? म्हणतो, वेळ नव्हता. तू प्राधान्यक्रम कधी ठरवला होतास का? कधी प्रायोरिटी फिक्स केल्या होत्यास का? यू वॉन्ट टू प्ले युअर सेल्फ ॲज अ विक्टिम रोल. पण हे लक्षात ठेव, जबाबदारी आणि कर्तेपणा हा तुझाच आहे. आता त्वमेव केवलम धर्तासी, तूच धारण करणार आहेस. गुणवत्ता तुझी, क्वालिटी तुझी, इथिक्स तुझे, रेप्युटेशन, प्रतिष्ठा तुझी, आणि हे जपणं तुझंच काम आहे, तुझ्या बॉसचं नाही, तुझ्या सिस्टीमचं नाही. हे सगळे स्टँडर्ड तुझे तूच कसे ठरवतोस रे? आणि शेवटचा पण, त्वमेव केवलम हर्तासी, तूच संहार करणार आहेस. आता हाच इशू बघ ना. आज तू ह्या स्थितीत आमच्या समोर जो बसलेला आहेस, ही वेळ कोणी आणली बरं? तुझ्या बॉसनी आणली, तुझ्या सिस्टीमनी आणली, का अजून कोणी आणली? नाही ना. तू हे सगळं केलंस म्हणून तू इथे बसलायस. तुझ्या कमतरतेमुळे तू इथे बसलास. असो, पण चांगली बातमी काय आहे माहितीये? अजूनही तू स्वतःचं निर्माण करू शकतोस. अजूनही तुझं करिअर तू बदलू शकतोस. तू जबाबदारी घे, अकाउंटेबिलिटी घे, रिस्पॉन्सिबल बन, मनापासून काम कर. तुझं करिअर नक्की बदलून जाईल. जपमाळ काही क्षण एकदम शांत होतो, डोळे मिटतो आणि मग पूर्ण आत्मविश्वासाने बोलतो, सर, मला माझे सर्व दोष स्पष्टपणे दिसले. शिवमहिमनं म्हणतं, जागृत कर्म कर. मी ते यंत्रवत करत होतो. मनाचे श्लोक म्हणतं, भक्तीने, प्रेमाने, भक्तिपंथाने जा. माझ्या कामात तळमळ आणि प्रेम कधीच नव्हते, फक्त औपचारिकता होती. आणि अथर्वशीर्ष तर फार महत्वाचं म्हणतो, तूच करता, तूच धरता, तूच हरता. माझ्या परिस्थितीचा निर्माता मीच आहे. आज खऱ्या अर्थाने माझं परफॉर्मन्स अप्रेझल झालं सर. थँक्यू. शिवमहिमनं मनाचे श्लोक आणि अथर्व शीर्ष. बघ, आम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही योग्य वेळेला सांगितलंय. तेव्हा आता पूर्ण प्रयत्न कर आणि ह्या गोष्टींचं पालन कर. स्तोत्र म्हणायची म्हणून म्हणू नको, अर्थ समजून घे आणि आचरणात आण. चल, तथास्तु. विजयी भव.